नमस्कार, मी मोनाली स्वागत करते मोनालीज फूड कोर्टच्या नवीन रेसिपीमध्ये। तर आंब्याचा सीझन आहे, त्यामुळे आंब्याचे पदार्थ बनलेच पाहिजेत। तर आज आपण आंब्याचं सांदण कसं बनवायचं ते बघणार आहोत। यापूर्वी मी आमच्या गावाला बनली जाणारी पारंपरिक सांदणाची रेसिपी बनवली होती। ते सांदण त्याच्यामध्ये फक्त नारळाचं दूध, तांदूळ आणि मीठ एवढंच वापरून बनवलेले असतात आणि ते सांदण चिकन किंवा मटणासोबत खाल्ले जातात। जनरली आजकाल बऱ्याच जणांना तेलकट वगैरे नको असतं, तर अशा वेळी हा सांदण हा एक बेस्ट ऑप्शन आहे। त्याची लिंक मी आय बटन मध्ये देते, तुम्ही नक्की जाऊन चेक करा। खूप छान अशी रेसिपी आहे। याचा जो रवा आहे तो आपण काढून ठेवू शकतो आणि जेव्हा आपल्याला सांदण पाहिजे तेव्हा आपण बनवू शकतो। तर हाच रवा वापरून मी आज आंब्याचा सांदण कसं बनवायचं ते दाखवणार आहे। चला तर मग वळूयात आपल्या किचनकडे। तर हा तांदळाचा रवा कसा बनवला जातो, तर तुम्ही अर्धा किलो 1 किलोच्या प्रमाणात तांदूळ धुवू शकता। तांदूळ धुतले की ते सावलीत सुकवून घ्यायचे आणि सुकल्यानंतर याची जात्यावर भरड काढली जाते आयडियली, पण आता शहरात आपल्याकडे जातं वगैरे नसतं, म्हणून मग मिक्सरला जर्क देऊन फिरवून घ्यायचं। एकदम बारीक करायचं नाही, नाहीतर याचं पीठ होऊन जातं। जर्क देऊन देऊन याची भरड काढून घ्यायची आणि मग थोडं चाळून घ्यायचं, म्हणजे मग पीठ असेल तर ते आपल्याला भाकरी वगैरे थापायला वापरता येतं आणि भरड जी असेल ती आपण इथे वापरतो। तर इथे मी अर्धा कप भरड घेतलेली आहे, तांदळाचा रवा घेतलेला आहे। जर तुम्हाला इतकी सारी मेहनत करायची नसेल तर इडली रवा मिळतो मार्केटमध्ये, तो आणला तरी चालेल। तर हा अर्धा कप रवा आपण भाजून घेणार आहोत। असाच सुका भाजायचा, तूप वगैरे टाकायची गरज नाही। तर एक 2-3 मिनिटं मी हा रवा भाजून घेतला होता। ह्याचा कलर बदलला नाही पाहिजे। आता याच्यामध्ये घालायचं पाणी। तर बेसिकली हा जो रवा आहे तो मी धुवून घेणार आहे, मी शक्यतो हा रवा धुवून घेते। हे मिक्स करून घेऊया। थोडं जास्त पाणी घालायचं, मग काय होतं जर घाण वगैरे असेल तर ती वरती राहते आणि जो रवा आहे तो खाली सेटल होऊन जातो। तर हे 5 मिनिटं असंच सेटल व्हायला ठेवलं होतं आणि तुम्ही बघू शकता वरती थोडे थोडे कण आहेत। आता यातलं पाणी आपण काढून घेतलेलं आहे, हे बघा असं आहे। आता याच्यामध्ये फक्त हा रवा बुडेल इतपत पाणी घालायचं, खूप जास्त पाणी घालायचं नाही। हे थोडं एकसारखं करून घेऊया आपण। आणि हा रवा ना थोडासा जाडसर असतो, म्हणजे आपल्या ऍक्च्युअल नॉर्मल रव्यापेक्षा हा थोडा जाड असतो, म्हणून मी शक्यतो रात्रभर भिजवून घेते, म्हणजे तो व्यवस्थित फुलतो। आता याच्यावर झाकण ठेवूया आणि हे रात्रभर भिजू देऊया। तर हा जो तांदळाचा रवा आहे तो मी रात्रभर भिजवून घेतलेला आहे। थोडासा जाडसर असतो, त्यामुळे रात्रभर भिजू द्यायचा। त्याचबरोबर इथे मी आता पाव कप आपला साधा रवा घेतलेला आहे, जाडा रवा, जो आपण उपमा किंवा शिरा बनवण्यासाठी वापरतो। अर्धा कप हापूस आंब्याचा गर मिक्सरला फिरवून घेतलेला आहे। इथे पाव कप खोवलेलं ओलं खोबरं आहे। अगदी एक मोठा चमचाभर साखर घेतलेली आहे, कारण हापूस आंबा मी टेस्ट करून बघितला होता आणि तो चांगला गोड आहे, त्यामुळे साखर 1 चमचाच घेतलेली आहे। चवीपुरतं मीठ आहे आणि अगदी चिमूटभर हा सोडा आहे। हा घेतलाच पाहिजे असं काही नाही, नाही घेतला तरी चालेल। आता सगळ्यात अगोदर ना आपल्याला हे जे खोबरं आहे ते थोडं बारीक करून घ्यायचं आहे। त्यामुळे मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे खोबरं घ्यायचंय आणि फक्त बारीक करून घ्यायचं, लागलं तर थोडं पाणी आपण घालू शकतो। तर इथे खोबरं जे आहे ते मी बारीक करून घेतलेलं आहे। तर खोबरं बारीक का करून घ्यायचं, तर जर असंच घातलं तर मग ते खूप लागतं त्याच्यात। तर एकतर तुम्ही हे असं बारीक करून घ्या किंवा मग याचं दूध काढू शकता आणि पाव कप दूध तुम्ही घालू शकता। आता हे बारीक केलेलं खोबरं आपण याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। आता हा जो रवा आहे तो आपण याच्यामध्ये घालणार आहोत। तर एकतर तुम्ही रवा रात्री भिजत घातला याच्यासोबतच तरीही चालेल, पण तसा रवा भिजायला फार वेळ लागत नाही, त्यामुळे मी रात्री भिजत घातला नाहीये। याच्यामध्ये हे जे खोबरं आहे ते देखील घालून घ्यायचं आहे। याच्यामध्ये घालायची साखर। तुम्ही ना एक करू शकता की आंबा वगैरे सगळं घातल्यानंतर एकदा टेस्ट करून बघायचं, जर वाटलं की आपल्याला गोड जास्त हवंय तर तुम्ही घालू शकता। आता याच्यामध्ये घालायचं चवीपुरतं मीठ। सोडा अगोदर घालायचा नाहीये, सोडा आपण जेव्हा वाफवायला ठेवू तेव्हा घालणार आहोत। आणि हा जो हापूस आंब्याचा गर जो आहे तो याच्यामध्ये घालून घ्यायचा। आता हे जिन्नस मिक्स करून घ्यायचे
आणि मग आपण जसं लागेल तसं याच्यात पाणी घालणार आहोत. शक्यतो पाणी घालायची गरज पडणार नाही. हे छान एकजीव करून घ्यायचं. मी आंबा, आता तुम्ही म्हणाल आंबा आधीपासून का नव्हता घातला, तर आंबा थोडा काळा पडू शकतो. आणि एकदा तुम्ही असं करू शकता की तुम्हाला जेव्हा बनवायचं आहे तेव्हा सकाळी सगळे जिन्नस एकत्र मिक्स करून मग एक 4-5 तास ठेवून करू शकता. पण मी शक्यतो रात्री भिजत घालते रवा, जेणेकरून रवा व्यवस्थित भिजतो, कारण तो थोडा कडक असतो आणि बाकीचे जिन्नस मुरायला फार वेळ लागत नाही. आता हे असंच ठेवूया, एक 10 मिनिटं असंच ठेवून देऊया, म्हणजे सगळे जिन्नस एकजीव होतील. हा जो रवा आहे तो देखील छान फुलेल आणि मग जर लागलं तर आपण याच्यामध्ये पाणी घालूया. आता मी याच्यावर झाकण ठेवते आणि हे एक 10 मिनिटं असंच ठेवून द्यायचं. तर एक 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता इथे रवा छान फुललेला आहे. याच्यातलं जे मॉइश्चर होतं ते व्यवस्थित ॲब्झॉर्ब झालेलं आहे आणि तरीही याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित आहे, पोरिंग कन्सिस्टन्सी आहे. जर हे थोडं घट्ट वाटलं की आपण त्या भांड्यामध्ये ओतू शकणार नाही असं वाटलं तर तुम्ही इथे थोडं पाणी घालू शकता, 1-2 चमचे. आता याच्यामध्ये आपण घालूया सोडा आणि ॲक्टिवेट करण्यासाठी 1 चमचाभर पाणी. इथे सोडा नसेल तर अगदी चिमूटभर इनो घातलं तरी चालेल. आता हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तसं आपण जो रवा आहे तो आपण ऑलरेडी भिजवून घेतला होता आणि आता हे मिश्रण छान एकजीव झालेलं आहे. एकदा आपण थोडंसं टेस्ट करून बघूया, कारण जर कमी गोड असेल तर आपण इथे साखर घालू शकतो आणि अजून एक 10 मिनिटं ठेवू शकतो. पण व्यवस्थित आहे आणि आम्ही तसं फार गोड खात नाही. आता काय करायचं तर अशी एक चाळण घ्यायची आणि याला थोडं बेसला तूप लावून घ्यायचं, म्हणजे हे जे सांदण आहे ते चिकटणार नाही. चाळण नसेल तर ताटलीमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. तुपाने व्यवस्थित ग्रीस करून घेऊया, म्हणजे याचे तुकडे जे आहेत ते व्यवस्थित पडतील. आता हे जे मिश्रण आहे ते सगळं याच्यामध्ये आपण ओतून घेणार आहोत. असंच दिसायला इतकं छान दिसतं हे मिश्रण. आणि हापूस आंबाच वापरा या रेसिपीसाठी, त्यामुळे चव खूप छान येते बाकी कोणत्याही आंब्यापेक्षा. आता हे एकदा टॅप करून घ्यायचं, म्हणजे ते सारण जे आहे मिक्सचर जे आहे ते सगळीकडे व्यवस्थित पसरेल. आता मी काय केलेलं, एकीकडे पाणी गरम करत ठेवलेलं. तर हे माझं इडली पात्र आहे. याच्यामध्ये मी ही इडलीची चाळण खाली ठेवते, म्हणजे ही जी सांदणाची चाळण आहे तिला डायरेक्ट पाणी लागणार नाही. आणि याच्यावर आपण ही प्लेट ठेवणार आहोत. झाकण ठेवायचं आणि एक 25 मिनिटं तरी ही सांदण शिजायला लागतं, कारण थोडं जाड आहे. अगदी पातळ पातळ तुम्ही केले तर अगदी 10 मिनिटात होतील, पण हे थोडं जाड आहे, व्यवस्थित तुकडे पडतील असं बनवलेलं आहे. तर एक 20 मिनिटं मी शिजवून घेते. साधारण एक 20-25 मिनिटं झालेली आहेत आणि आपण चेक करूया सुरीने. छान क्लीन येते, याचा अर्थ आपलं सांदण शिजलेलं आहे. हे बघा, असं देखील तुम्ही चेक करू शकता. आहा, इथे मी सांदणाचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि इतकं सुंदर दिसतंय, खूप छान दिसतंय आणि चवीला तर खूपच उत्तम लागतं. तर आंब्याचा सीझन आहे अजूनही आणि यावर्षी आंबे देखील भरपूर आहेत मार्केटमध्ये. तर हापूस आंब्याचं हे सांदण नक्की बनवून बघा, खूप छान फुललंय देखील. आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण व्ह्यूज येतात पण सबस्क्राईब केलं जात नाहीये. तर प्लीज करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सहित. तोपर्यंत या वर्षीच्या समर्समध्ये हे आंब्याचं सांदण नक्की बनवून बघा आणि स्टे ट्यून. थँक्यू.